विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मुळाक्षर लेखनाचा सराव करणार आहोत. मुळाक्षर आहेत ऐ, ओ, औ, आहा, ॲ आणि ऑ. ऐ ऐ ऐरन, ऐ ऐ ऐरन. आता आपण ऐरणीचं चित्र काढूया आणि ते कलर करूया. सर्वांनी खडूचे कलर किंवा पेन्सिल कलर वापरून हे जे चित्र आहे ते चित्र रंगवायचं आहे आणि प्रत्येक अक्षर हे पूर्ण पान भरून लिहायचं आहे. ऐ ऐ ऐरन, ऐ ऐ ऐरन. सर्वांनी अक्षर लेखनाकडे लक्ष द्या आणि त्याच पद्धतीने अक्षर लेखन करण्याचा प्रयत्न करा. ऐ ऐ ऐरन, ऐ ऐ ऐरन. पुढील अक्षर आहे ओ, ओ, ओढा. पहा, हा जो पाण्याचा म्हणजे जे काही पाणी असते की नाही असं ओढ्याचं पाणी, हा आहे ओढा. ओ ओ ओढा किंवा ओ ओ ओढणी. तर हे आहे, हा आहे ओढा. पाणी कसं आपण शक्यतो पाण्याला निळा रंग देतो की नाही, मग या ठिकाणी निळा रंग द्यायचा आहे. ओ ओ ओढा. हा झाला तयार आपला ओढा. तर असे अनेक शब्द असतात. ओ ओ ओढा, ओ ओ ओझेवाला, ओ ओ ओढणी, है की नाही. तर आता आपण काढलेला आहे ओ ओ ओढा. मग आता लेखन करताना नीट लक्ष द्या आणि लक्षपूर्वक ओ ओ ओढा हे अक्षर आपण लिहूया. ओ ओ ओढा, ओ ओ ओढा, ओ ओ ओढा, ओ ओ ओढा, ओ ओ ओढा. अशा प्रकारे पूर्ण पान भरून हे अक्षर तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर पुढील अक्षर आहे औ औ औषध. पहा, अतिशय सोपं आहे. औ औ औ औषध. आता आपण सगळ्यांना माहिती आहे औषधाची बॉटल कशी असते, तशाच प्रकारचे औषधाच्या बॉटल तुम्ही काढायचं आहे. पहा, औषध म्हटलं की गोळ्या आल्या, कॅप्सूल आल्या, ते सर्व काढायचं आहे. हे आहे औ औ औषध. आता आपण अक्षर लेखन करणार आहोत. औ औ औषध, औ औ औषध. औषधाला रंग द्यायचा राहिलेला आहे, तो आपण देणार आहोत. औ औ औषध. ह्याचा पूर्णपणे सराव तुम्ही दुरेगी वहीमध्ये करायचा आहे आणि हे अक्षर व्यवस्थित लिहायचे आहेत. औ औ औषध. हे आहे औषध. आपण कॅप्सूलला रंग देत आहोत.
व्यवस्थित रंग द्यायचा आहे. अशा प्रकारे. त्यानंतर पुढील अक्षर आहे अंबारी. आता पुढील अक्षर आहे अंबारी. पहा अक्षराचं वळण पाहून घ्या. अंबारी अशा प्रकारे. आणि अक्षरावरती रेघ देताना व्यवस्थित द्यायची आहे. त्यानंतर आता आपण चित्र काढूया. हे आहे आपण अंबारीचे चित्र काढत आहोत. हे आहे अंबारी. अतिशय सोपं आहे, तुम्हाला देखील सहज जमेल. त्यानंतर आपण कलर करूया. तुम्हाला जो आवडेल त्या कलरने रंग द्यायचा आहे. आपण हे चित्र काढल्यानंतर त्याच्या संबंधित जे काही अक्षर आहे ते आपल्या चांगल्या लक्षात राहणार आहे आणि अगदी आनंदाने तुम्ही अक्षर लेखनाचा सराव काढणार आहात. चित्र काढल्यानंतर तुमची जी वही आहे अतिशय सुंदर रेखीव अशी बनणार आहे. पहा अंबारी. आपलं चित्र रंगवून झालेलं आहे. आता आपण अक्षर लेखन करूया. अंबारी. पहा अतिशय हळुवारपणे तुम्ही निरीक्षण करायचं आहे. मी कशा पद्धतीने माझा हात वळवत आहे तशाच प्रकारे तुम्ही तुमची पेन्सिल सुद्धा हातामध्ये घट्ट पकडून एकदम व्यवस्थितपणे हे अक्षर लिहायचं आहे. अक्षर अगदी वळणदार काढायचं आहे आणि त्याच दिशेने तुम्ही तुमची पेन्सिल फिरवायची आहे आणि लिहित असताना म्हणायचं आहे अंबारी. त्यानंतर पुढील अक्षर आहे आहा. पहा आपण याचं चित्र काढणार नाहीयेत, फक्त आहा कसं लिहायचं ते पाहूया. आहा अशा प्रकारे. आहा अशा प्रकारे आहा लिहायचा आहे. प्रत्येकाने वळण पाहून घ्यायचं आहे. याचा उपयोग, या स्वरचिन्हाचा उपयोग अनेक शब्द लिहिण्यासाठी होतो. त्यानंतर पुढे काही इंग्लिश शब्द देखील आपण मराठीमध्ये घेतलेले आहे. त्यातीलच एक उच्चार म्हणजे ॲ. पहा अशा प्रकारे आहे ॲ. ॲचं देखील वळण तुम्ही पाहून घ्या. हे आहे ॲ. ॲ. याच्या संदर्भातले काही शब्द पहा. ॲपल. ते लिहिताना आपण ॲ असं लिहायचं आहे. हे याला म्हणायचं ॲ. ह्याचा उच्चार आणि त्याचा जो आकार आहे, त्याचं वळण आहे ते तुम्ही पाहून घ्या. पुढील अक्षर आहे ऑ. पहा ऑ अशा प्रकारे लिहायचा आहे. ह्याचा आपण पहा सहज म्हणतो ऑगस्ट, ऑक्टोबर असे जे शब्द आहे ते शब्द लिहिताना आपल्याला ऑ या अक्षराचा उपयोग होणार आहे. हे आहे ऑ. ऑ अशा प्रकारे आपण ऑचं लेखन केलेलं आहे. याचा सराव तुम्हाला अधिकाधिक तुमच्या वहीमध्ये करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही देखील असा सराव केला
तर तुमची वही देखील अतिशय अशा प्रकारे सुंदर दिसणार आहे. पहा, अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या वहीवरती सराव करायचा आहे. प्रयत्न करत राहा. नक्कीच तुम्हाला देखील हे सर्व छानरित्या लेखन करता येईल. धन्यवाद.